गेल्या बराच काळ रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा फटका उघडपणे युक्रेनला बसतोय, परंतु त्याचा फटका युरोपियन देशांना सुद्धा बसतोय। अमेरिका या युद्धाचा सगळ्यात मोठा लाभार्थी आहे। अमेरिकेचा प्रचंड मोठा फायदा होतोय, कारण रशियाचं भय युरोपियन राष्ट्रांना आहे आणि हे भय वसूल करत अमेरिकेने अमेरिकी कंपन्यांची शस्त्रास्त्र या देशांच्या गळ्यात मारण्याचं धोरण सुरू केलेलं आहे। म्हणजे युक्रेनला ही शस्त्र विकली जातातच आहेत। अलीकडे युरोपियन राष्ट्रांचं शिष्टमंडळ अमेरिकेच्या भेटीवर होतं आणि या भेटीमध्ये सुद्धा युरोपियन देशाच्या नेत्यांनी अमेरिकेकडून $90 बिलियन शस्त्र विकत घेण्याची हमी दिली। गेल्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं असेल, युक्रेनने सातत्याने रशियाच्या तेलाला लक्ष केलेलं आहे। रशियाच्या रिफायनरीना ड्रोनने लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे। रशियाचं जे तेल पाईपलाईनच्या माध्यमातून युरोपच्या हंगेरी आणि स्लोवाकिया या 2 देशांमध्ये जातं आणि तिथून ते पूर्ण युरोपमध्ये जातं। ती पाईपलाईन सुद्धा युक्रेनने उद्ध्वस्त केलेली आहे आणि हे सगळं अशासाठी होत आहे की रशियाचं तेल अजिबात युरोपमध्ये जाऊ नये, कारण रशियाचं तेल जर युरोपमध्ये गेलं नाही तर त्यांना पर्याय म्हणून अमेरिकेकडे वळावं लागेल आणि ते होताना दिसतंय।